Hello friends, from today we are going to learn parts of speech. The topic is noun. हा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत पहा कारण शेवटी रिव्हिजनसाठी प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. नाउन. Noun. A noun is a word that is used to name anything. कोणत्याही गोष्टीला नाव देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाउन म्हणतात. नाम म्हणतात. It may be a person, a place, a bird, a thing, an animal, a quality, a group, an idea, a metal, a liquid, etc. Types of nouns. नामांचे प्रकार. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. मटेरियल नाउन पदार्थवाचक नाम. पहिला प्रकार बघूया. कॉमन नाउन सामान्य नाम. कॉमन नाउन is a name used to denote a person, a place, a bird, a thing, an animal, etc. in general. सर्वसामान्यपणे व्यक्ती, स्थळ, पक्षी, वस्तू, प्राणी इत्यादी गोष्टी किंवा बाबी दर्शवण्यासाठी जे नाव वापरले जाते त्यास कॉमन नाउन असे म्हणतात. म्हणजे सर्व परिचित असलेले नाम म्हणजेच कॉमन नाउन. एक्झाम्पल बॉय, सिटी, ईगल, बुक, ऑक्स. We use articles before common nouns as a boy, a city, an eagle, a book, an ox. We make plural forms of common nouns as boys, cities, eagles, books, oxen. Some examples of common nouns: fruits, orange, fig, apple, pear. Things: pencil, fan, table, blackboard. Birds: peacock, eagle, crow, dove. Animals: sheep, dog, tiger, elephant. Places: house, theater, garden, zoo. Workers: teacher, doctor, cook, farmer. आपण यांची अनेक वचनी रूपे देखील बनवू शकतो. ऑरेंजेस, फिग्स, ॲपल्स, पियर्स, पेन्सिल्स, फॅन्स, टेबल्स, ब्लॅकबोर्ड्स, पिकॉक्स, ईगल्स, क्रोज, डव्स, शीप, डॉग्स, टायगर्स, एलिफंट्स, हाऊसेस, थिएटर्स, गार्डन्स, झूज, टीचर्स, डॉक्टर्स, कुक्स, फार्मर्स. दुसरा प्रकार बघूया. प्रॉपर नाउन विशेष नाम. Proper noun is a particular name used to denote a person, a place, a bird, a thing, an animal, etc. व्यक्ती, स्थळ, पक्षी, वस्तू, प्राणी इत्यादी बाबी दर्शवण्यासाठी जे विशिष्ट नाव वापरले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात. थोडक्यात हे ठेवलेले नाव असते. आपण दिलेले, लोकांनी दिलेले नाव म्हणजेच विशेष नाम. एक्झाम्पल राज, पुणे, मिठू, गीता, मनी. या उदाहरणात राज हे एका मुलाचे नाव आहे, पुणे एका शहराचे, मिठू एका पोपटाचे नाव, पॅरेटसाठी वापरलेला शब्द, गीता हे एक पुस्तक आहे, मणी हे मांजरीसाठी दिलेले नाव.
First letter of proper nouns is always written in capital. प्रॉपर नाउन्सचे पहिले अक्षर जे असते ते नेहमी कॅपिटल मध्ये लिहावे. We don't make plural forms of proper nouns. आपण कधीही विशेष नामांचे अनेक वचनी रूपे करत नाहीत. Some examples of proper nouns. Rivers, गंगा, तापी, नाईल, ॲमेझॉन. माउंटेन्स, हिमालया, अबू, एव्हरेस्ट, अरवली. कंट्रीज, इंडिया, चायना, रशिया, जापान. सिटीज, धुले, इंदोर, पुणे, नागपूर. मंथ्स, मे, जून, जुलै, एप्रिल. बुक्स, गीता, कुराण, बायबल, रामायणा. कॉमन नाउन्स अँड प्रॉपर नाउन्स. कोणती गोष्ट तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला लवकर समजते त्यासाठी या ठिकाणी मुद्दाम तुलना केलेली आहे. अ बॉय, सिटी, अ पॅरट, अ बुक, अ कॅट. पहिल्या चित्रात बघा, एक मुलगा दिसत आहे. त्याला आपण सर्वजण बॉय म्हणतो. त्याचं नाव आपण ठेवलं राज. जे बॉय हे सामान्य नाम आहे किंवा कॉमन नाउन आहे आणि राज हे त्याला दिलेलं नाव आहे, ठेवलेलं नाव आहे, ते प्रॉपर नाउन आहे. दुसऱ्या चित्रात बघा, ते एका सिटीचं चित्र आहे. त्या सिटीला नाव दिलेलं आहे पुणे, म्हणजे ठेवलेलं नाव आहे पुणे. तिसऱ्या चित्रात बघा, एक पक्षी आहे. त्याला आपण सर्व पॅरट नावाने ओळखतो, पोपट. त्याचं नाव ठेवलेलं आहे मिठू, म्हणजे पॅरट हे सर्व परिचित नाव आणि त्याचं नाव आपण ठेवलं म्हणजेच ते विशेष नाम आहे. चौथ्या चित्रात बघा, तेथे एक पुस्तक आहे. त्याला आपण सर्व बुक असं म्हणतो आणि त्याचं जे नाव आहे ते गीता आहे, म्हणजेच ते ठेवलेलं नाव आहे गीता, त्यामुळे ते विशेष नाम आहे. शेवटच्या चित्रात पहा, तेथे एक मांजरीचं चित्र आहे, कॅट. आपण सर्वजण तिला कॅट असं म्हणतो, परंतु तिचं नाव ठेवलेलं आहे, आपण ठेवलेलं आहे मनी, म्हणून ते प्रॉपर नाउन आहे. कॅट हे कॉमन नाउन आणि मनी हे प्रॉपर नाउन. म्हणजेच बॉय, सिटी, पॅरट, बुक, कॅट ही कॉमन नाउन्स आहेत. राज, पुणे, मिठू, गीता, मनी ही सर्व प्रॉपर नाउन्स आहेत. क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ नाउन्स. ट्रेन, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. काय आहे याच्यावर विचार करा. दुसरं पाहूया, गंगा कॉमन नाउन आहे की प्रॉपर नाउन आहे, तुम्हाला सांगायचं आहे. नेपाल, कॉमन नाउन और प्रॉपर नाउन. शर्ट, कॉमन नाउन और प्रॉपर नाउन. पाहूया तुम्ही काय विचार केला, तुमचं उत्तर बरोबर आहेत का तपासून पहा. ट्रेन हे एक कॉमन नाउन आहे. गंगा हे प्रॉपर नाउन आहे. नेपाल हे प्रॉपर नाउन आहे. शर्ट हे कॉमन नाउन आहे. कसं ओळखायचं, नीट पहा. गंगा आणि नेपाल या दोघी शब्दांचे पहिले अक्षर कॅपिटल आहेत, म्हणजेच ते प्रॉपर नाउन्स आहेत आणि इतर दोघी कॉमन नाउन्स आहेत. क्वेश्चन, आयडेंटिफाय द कॉमन नाउन. Akulka's mother hit Malasha. And the answer is mother. Second sentence, Asia is the biggest continent in the world. And the answer is continent and world. A crow is a bird. The answer is crow and bird.
We have a dog. The answer is dog. She puts pencils and eraser and books in her bag. The answer is pencils, eraser, books and bag. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द प्रॉपर नाउन्स. या ठिकाणी तुम्हाला विशेष नामे ओळखायची आहेत. इंडिया इज माय कंट्री. द आन्सर इज इंडिया. आदित्य इज अन ऑनेस्ट बॉय. द आन्सर इज आदित्य. द रामायणा इज अ होली बुक. द आन्सर इज रामायणा. हर बेस्ट फ्रेंड इज माधुरी. द आन्सर इज माधुरी. I live in Maharashtra. The answer is Maharashtra.